35 रुपयाला इलेक्ट्री, 35 रुपयाला, 70 रुपयाला प्लेट आहे. काहीतरी वेगळं असेल, बघू गाऊन. व्ह्यू बघून बघून कंटाळला आता जेवण भूक लागलेली आहे. गोवामध्ये काहीच पाऊस नाहीये हे बघून आम्हाला एवढं सुख वाटले. लावलं आमचं मन आलं पालवलं. रात्री 1:30 वाजता आम्हाला मेसेज आला, रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. डायरेक्ट रायगड सोडायचा प्लॅन केला आम्ही तिघांनी. डायरेक्ट गोवा बोललो. नमस्कार मित्रांनो, सकाळी 7 वाजलेत. आम्ही चाललोय तिघं गोव्याला. अक्षय, मुकेश, आम्ही तिघच चाललोय गोव्याला. काय प्लॅनिंग नाही, काय नाही. मी तर आजारी होतो, आजारी 12 झालोय थोडासा, तरी निघलोय. आता बघू, तिघच आहेत. फुल एन्जॉय करू. एन्जॉय करायला चाललोय. तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दाखवू. इथं थांबलो जोशी वडेवाला ना. इडली घेतली इथं. बोललो इडलीच खाऊ लाईट. 35 रुपयाला इडली, 35 रुपयाला, 70 रुपयाला प्लेट आहे. काहीतरी वेगळं असेल, बघू गाऊन. जोशी वडेवाले निघलो आम्ही आता इथून. डायरेक्ट जेवायला थांबू. ट्रॅव्हल फास्ट करायचे. किती तास लागतील? 7-8 वाजता पोहोचू आम्ही, कारण की आम्ही आरामात चालली आमची गाडी. चला रस्त्यात भेटू जेवायच्या टायमाला. हा बघा, दुसरा बनतो. आम्ही कशेटी टनेलला पोहोचलोय. 1 वे चालू केलाय, नवीन बनलाय आता. 1 वे चालू केलाय कशेटी टनल. मोठा आहे रे, भरपूर मोठा आहे. आता संपला, लय मोठा होता. आता संपला. नवीनच कंस्ट्रक्शन चालू आहे यांचा, अजून झाला नाही. गाईज आता आपण पोहोचलोय इंदापूरला. हे बघा, हे आमचे मुकेश, हे कंटिन्युअसली गाडी चालवणार आहेत. आता आमचा मेन मित्र खास गोव्यासाठी निघलाय. तब्येत बरी नाही. हे बघा, हा इकडे बघा, हा पोरगा सलाईन लावून इकडे गोव्याला जाण्यासाठी आलेला आहे. इडली खाल्ली ना त्यांनी 35 वाली एक इडली, 70 रुपयाच्या 2. डायरेक्ट झोपलाय तो. चादर नाही म्हणून त्यांनी टॉवेल घेतलाय अंगावर. बायकोचं नाही ऐकला म्हणून त्याचे परिणाम येते. एकतर पाऊस लागलाय मस्त, भरपूर पाऊस आहे. काही तो मित्र झोपलाय, त्याला झोपू द्यात. महाबळेश्वरला चालला होता तो, त्याला आम्ही उचललाय आणि डायरेक्ट गोव्याला थेट नेलाय. चला मग भेटूयात दोस्त उठल्यावरती. नेहमीप्रमाणे CNG ला गाडी थांबली. आपलीकडे रेट 73 रुपये. इकडे किती लांबून येतं ना CNG इथून. 9 रुपये जास्त आहे. 9 किलो बसली परफेक्ट. आता आम्हाला ही किती आलो आपण? आता 220 आलो. एक फुलमध्ये 600, 220 आलो. आणि आता 700 ते 1200 पोचतो का काय? CNG लेलो आहे बहुत. आम्हाला तर काय पेट्रोलची सवय आहे, यालाही स्वस्त वाटतं. काय क्लायमेट आहे इकडं. मी क्लायमेट बघितलं का डबल झोप येते मला. एवढा भारी क्लायमेट आहे, डायरेक्ट झोपच येते. जाताना रस्त्यान बरे लोक इकडं काय बघतात. बघायला असा मस्त झरा वाटतंय हो. घरा पण इथे 1-2 आणि इथं मंदिर आहे. रोडला मध्ये काम चालू आहे. मित्रांनो, खरंच जर लॉंग ड्राईव्हची जर मजा घ्यायची असेल आपल्याला
तर कोकणात यावं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. किती भारी सिनरी आहे बघा ना. एवढा चांगला रोड आणि इकडे झोपलेत. आम्ही जेवायला थांबलोय इथं. कुठं रस्त्यातच मध्ये आम्हाला हॉटेल भेटलं. इथं व्ह्यू बघून बघून कंटाळला. आता जेवण भूक लागलेली आहे. गोवामध्ये आम्ही पोचायला अजून 1 तास लागेल. पण पाऊस कसला जोरात पडतो. लय लय बेकार. हाच न्यूजला आम्ही बघलं होता. रोड बंद झाला, अजून रिपेअर झाला ना. ऑप्शनल काही दुसरा काढलाय रोड, पण अजून चालू झाला नाही. डायरेक्ट घसरला होता. गोवामध्ये पोचलो आम्ही. इथं CNG पंपात थांबलोय आम्ही. सकाळी 600ची CNG टाकली आणि तिथं 750ची CNG टाकली. किती 1300 झाले ना. 1300 मध्ये आम्ही गोव्यात पोचलोय. ओरा घ्या गाडी. फुल ॲव्हरेज. गोवामध्ये काहीच पाऊस नाहीये. हे बघून आम्हाला एवढा सुख वाटले. गोवामध्ये पाणीच नाहीये. तिथं आम्हाला फोन येतात पनवेलला पाऊस धुधो पडतोय. इकडे पाणीच नाही. अक्षर रसिका महिन्यात डायरेक्ट सुट्टी दिली ना. डायरेक्ट सुट्टी दिली, घरी पाठवलं. डायरेक्ट घरी पाठवली. एवढा पाऊस पडतो इकडे आपल्या इकडे म्हणून पाळलो आम्ही लय हुशार आहे. रायगड सोडून इकडे आलो आम्ही. पनवेल मुंबई. आता आम्ही चाललो क्रसिनोवर. गाडी लावली आम्ही आमच्या रूम फ्रेश बीज घेऊन निघलो. आता टॅक्सी मध्ये फिरतो. आणि मुख्य पण लय दमला गाडी चालवतो. आता चाललो कसिनोवर. डायरेक्ट येऊ तिथं दाखवूच आम्ही. तिथंच आता चाललो एन्जॉय करायला. आजचा दिवस कसिनोवरच आहे. तुम्हाला घेऊ बिझनेसमॅन. आता बिझनेसमॅन चाललेत सगळे कसिनो खेळायला. चाललोय डेल्टन जॅक. इथं पोचलो. जास्त लांब नाही, जागाच आहे. लय जोरात पाऊस आला आता. डेल्टन जॅक, ही प्राईड आणि ही आमची प्राईड. हा बिग डॅडी. पूर्ण एक राऊंड मारून आणलं या साईडला. आता आम्हाला खालती कसिनो मध्ये अलाउड नाही. आता इथं मी जेवायला जेवून खाली जाऊ डबल. परत कसिनो मध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही. डान्स चालू आहे. आला भाई शाहरुख खान आला. डिनरला बर्गर घेतलेत. बर्गर आणि हा बघा काय करतो बघा. याला टिक्की जास्त आवडली. फक्त टिक्की खातोय. टिक्की भारी आहे इथलची. 2 वाजले त्यांचा. आता बफेट बंद होईल म्हणून आम्ही जेवायला आलोय. फक्त एक रोटी घेतली. मी फिश घेतली आणि चिकन करी घेतली बस. अक्षय अजून घेतोय तिकडे काहीतरी. चाललो निघलो आम्ही इथून. आम्हाला व्हिडिओ काढून दिली नाही. पण आहे ना तुम्हाला सांगतो पैसे गेलत आमचं लय. आमचं आम्हाला आलं पैसे. एवढं बाबा आमचं आम्हाला आलं लय पैसे गेलत. काय बाबा नको. पैसे कसे वाटतात. दुसऱ्यांनी भरले का कॉईन. काय नव्हतं वाटत. आता नव्हतं पैसे आलं तर वाटलं बाबा काहीतरी. 1, 2, 3, 4 मजल्याची 5 मजला रूट टॉप आहे पण तो बंद आहे. इथं सगळ्यात मोठी बिग डॅडी. रातभर चालू. आम्ही उद्या गेलो असतो तरी जमला असतं. बोलतोय गोल्डचा होता ना.
अक्षय चला परत ऐक, अजून बस निघली नाही. चल अरे चल ऐक, अरे निघली ती बघ. चल अक्षय चल. कसिनोमध्ये लय हारलेलो आम्ही. किती हारलेलो, बरंच हारलेलो. भाईनी सांगला इथं लाव लास्ट, लागलं तर लागलं तर घरी चल. लावलं, आमचं मन आलं, पालवलं, चाललो. 3 वाजेपर्यंत थांबायचा होता, 2 वाजताच निघलो. दोन्ही भाई दमले, झोप आलेत. रात्री दिवसभर ट्रॅव्हल केला ना. मी गाडी झोपलो, मला काय झोप आली नाही. हा मुख्य, मी गाडी झोपलेलो, मला काय झोप आली नाही. मी आपला मस्त आहे. मी 8 तास डायरेक्ट गाडीने झोपलेलो, 8 तास डायरेक्ट झोपलेलो. आता मी इथंच ब्लॉगची एंडिंग करतो. आम्ही जातो आता घरी. तर भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये.